लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज सत्यनारायणची पूजा घरामध्ये आयोजलेली असते. हे सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात आणि जेवायला गेल्याचं एक निमित्त असतं, पण त्यांना त्यांच्या मनातलं खरं सांगायचं असतं. ज्यावेळेला पार्थ काव्याच्या घरी गेलेला असतो त्यावेळेला काव्यानं वकिलाला बोलवलेलं असतं आणि तो असतो पार्थचा क्लायंट. आणि काव्यानं ज्यावेळेला वकिलाला बोलवलं त्यावेळेला पार्थ मागे येतो आणि तो म्हणतो, तू हे सगळं केलंस, ज्या क्लायंटकडं मी तुझं कौतुक करत होतो त्याच क्लायंटकडं तू डिवॉर्स फाईल केलास. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग येतो आणि म्हणून तो काव्याला रागारागाने डिवॉर्स द्यायला तयार होतो. त्याच्या मनामध्ये नसतं आणि तो डिवॉर्स द्यायला तयार होतो. आणि एक शेवटचंच आपण बोलूया म्हणून ते हॉटेलमध्ये गेलेले असतात आणि तो बळजबरीने काव्याला त्या डिवॉर्स पेपरवरती साईन करायला लावतो. तो म्हणतो, काव्या, जर तुम्ही आणखी एक दिवस जर माझ्याबरोबर राहिलात तर मी तुमच्या प्रेमात पडेन आणि मला माघारी फिरणं फार अवघड होईल. त्यामुळं काही करून तुम्ही हा डिवॉर्स फाईल करा. सही करून टाका याच्यावरती, कारण तुम्हाला न आवडणारं कोणतंही नातं मला नको आहे. आजपर्यंत मी पाहिलेली काव्या चिडकी होती, रागीट होती, ती खरी काव्या. सॉरी, मी तुम्हाला माझी म्हणालो, पण ती काव्या माझी होती. तुम्ही नाही आहेत हे म्हणतो. आणि तुमचं वागणं, तुमचं बोलणं हे सगळं खोटं आहे, दिखाऊ आहे. हे सगळं झालेलं असतं आणि ते तिथं डिवॉर्स फाईल करतात. बळजबरीनं काव्या त्याच्यावरती सही करते आणि ते घरी येतात. नंदिनी आणि जीवासुद्धा तसंच करतात. त्यांचंही बोलणं होतं. नंदिनी म्हणते, तुम्ही असं जीवा वागू नका. तुम्ही जर वागत राहिलात तर मी तुमच्या प्रेमात पडेन आणि मला माघारी फिरणं फार अवघड होईल. दोघांचं हेच चाललेलं असतं आणि घरी ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आज त्यांच्या आईने सांगितले की गुरुजींनी सांगितले सत्यनारायणची पूजा करायची. लग्नानंतरची ही पहिली सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यामुळे तुम्हाला चौघांना सत्यनारायणची पूजा करायची आणि जोडीने नवरा बायको म्हणून एकत्र बसायचे. नवरा बायकोसारखं पूजा करायची का म्हणून ते आडेवेळे घेतात. पण तरीसुद्धा काव्या म्हणते, मी तयार आहे. आणि मग काव्याला तयार कसं काय झाली, कारण आजच आपण डिवोर्स फाईल केल्याचं तर त्यांचं होतं. पण शेवटी गुरुजींनी सांगितलंय म्हणून ती तयार होते. नंदिनी म्हणते, गुरुजी असं कसं काय सांगू शकतात, कारण त्या गुरुजींनी मला सुद्धा डिवोर्स घ्यायचं सांगितलं. मग गुरुजींना ते सगळंच माहीत असेल ना, आम्ही डिवोर्स फाईल केलं आहे आणि आम्ही जे काय करणार आहोत ते. आणि मग गुरुजी असं कसं काय सांगू शकतात. शेवटी सगळेजण तयार होतात आणि सत्यनारायणच्या पूजेला चौघजण तयार होऊन येतात. आणि मग मनामध्ये नसताना देखील चौघजण सत्यनारायणच्या पूजेला बसतात. सत्यनारायणची यथासांग पूजा पार पडते. घरातली सगळी मंडळी जमलेली असतात. त्याच वेळेला काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी दोघजण एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेला गुरुजी म्हणतात, आता ते मंगळसूत्र गळ्यातलं तुम्ही काढून त्यांच्या हातावरती द्या. ते तुमचं मंगळसूत्र जे उलट आहे ते सुलट करून घालतील. आणि मग दोघीही मनामध्ये विचार करतात आणि त्या दोघांच्या हातामध्ये मंगळसूत्र देतात. त्यावेळेला जीवा म्हणतो, हे सुद्धा आजच घडायचं होतं का, कारण की आजच डिवोर्स फाईल केलं आहे आणि सत्यनारायणची पूजा करून डिवोर्स होतोय. खरं तर हे जगामध्ये पहिल्यांदाच घडत असेल. असं कधीही घडत नसेल कुणाच्या बाबतीत, हे आमच्या बाबतीत घडत आहे. म्हणून आज या सगळ्या चौघांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे. खरं तर कुणाच्या मनामध्ये हे लग्न टिकवायचं आहे, कुणाच्या मनामध्ये लग्न टिकवायचं नाही आहे. आज जीवाला वाटतंय नंदिनीला फक्त सपोर्ट करावा, पण नंदिनी म्हणते, खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे का? फक्त तुम्ही सहानुभूती दाखवू नका, कारण तुमच्या मनामध्ये नाही आहे. तुम्ही मला मोकळं करा आणि डिवोर्स फाईल करा. पण आज सत्यनारायणची पूजा करून डिवोर्स आपण फाईल करतोय आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये खूपच विचार येत आहेत. त्यांना पूर्वी त्यांनी लग्नामध्ये बळजबरीनं घातलेले मंगळसूत्र त्यांना आठवतं आणि आज हे मंगळसूत्र गुरुजींनी सांगितले म्हणून ते घालायला लागलेले असतात. जीवा आणि नंदिनी बळजबरीने लग्न करतात. नंदिनी म्हणते, तुम्ही तेव्हा फक्त एक जबरदस्तीनं माझ्यावर लग्न केलं आहे, तुमची इच्छा अजिबात नव्हती आणि म्हणून मी या जबाबदारीतून तुम्हाला मुक्त करते. मला मुक्त करा जीवा, असं म्हणते. आज नंदिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाबरोबर राहण्याच्या मनस्थितीत नसते. तिला माहिती असतं त्याचं कुणावरती, कुठल्या तरी के नावाच्या मुलीवरती प्रेम असतं, पण तिला हे माहीत नाही आहे की तिची जी बहीण आहे काव्या, त्याच्यावरच ह्याचं प्रेम आहे. ज्या वेळेला त्यानं हृदयावर लिहिलेलं काव्या हे अक्षर जाळून टाकलं त्यावेळेला सुद्धा नंदिनीला ते पाहता आलं नाही आहे. आणि आज नंदिनीला हे माहीत नाही, पण तरीसुद्धा जीवा कुणावरती प्रेम करतो हे तिला तितकंच माहिती आहे. आणि काव्याचं प्रेम जीवावर आहे हे सुद्धा पार्थला माहीत नाही आहे. आणि म्हणून तो डिवोर्स फाईल करतोय. नंदिनी विचित्र वागते, जीवा विचित्र वागतोय, काव्यासुद्धा विचित्र वागते. आता या सगळ्यातून आपण बाहेर पडूया, कारण जिथं फक्त एक बंधन म्हणून राहायचं आहे तिथं राहण्यातच काय अर्थाचं ते म्हणतात. आणि मग या सगळ्यामधून जीवा, नंदिनी, पार्थ, काव्य आता काय करणार आहेत हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आज सत्यनारायणची पूजा यथासांग घरामध्ये पार पडल्यानंतर देखील पार्थ म्हणतो, हे नातं जर आपल्याला मनापासून निभवायचंच नसेल, जिच्याशी मी लग्न केले तिला जर माझ्याशी राहायचं नसेल, तर मग हे का करायचं.
आणि सत्यनारायणची पूजा तरी का करायची? एकतर वयस्कर आई वडील आजी आजोबा सगळेजण घरामध्ये असतात आणि त्यांची इच्छा असते म्हणून ते देव करत असतात, सत्यनारायणची पूजा करतात. पण यांच्या मनामध्ये नाही आहे. आज खरं तर पार्थला काव्याबरोबर संसार करायचा असतो, पण हिचं मात्र दुसऱ्यावरती प्रेम असतं. पण आज मनोमन तुटलेला पार्थ खूपच विचार करतोय आणि काव्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. कारण एकतर्फी प्रेम कधी होत नसतं आणि जर प्रेम दोन्ही बाजूने असेल तरच त्याला अर्थ असतो आणि म्हणून त्याला या बंधनातून काव्याला मुक्त करायचं ठरवलेलं असतं. तो फार विचार करतो, काव्य फार प्रयत्न करते. काव्याला वाटतं की त्यानं जितके प्रयत्न केले तितके मी आज प्रयत्न करणार आहे, म्हणून ती पार्थाच्या मागं पुढं करत असते. त्यावेळेला पार्थ म्हणतो, का करताय तुम्ही हे सगळं? नका करू, कारण की आता याची काहीही उपयोग नाही आहे. जीवासुद्धा बरेच प्रयत्न करून बघतो, अगदी रिक्षावालासुद्धा होऊन जातो. पण नंदिनी म्हणते, आता हे सगळं थांबवा, कारण की तुमच्या मनामध्ये हे सगळं नाही आहे. मी तुम्हाला बंधनातून मुक्त करते आणि तुम्ही तुमच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. आज आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही नातं नाही आहे. बळजबरीनं कोणतंही नातं जर आपण लावायचा प्रयत्न केला, बांधायचा प्रयत्न केला, तर ते कधी ना कधीतरी तुटतच असतं. त्यामुळं आपण त्याच्या फार बंधनामध्ये अडकायचं नाही आहे. मंगळसूत्र आज घालायचं आहे. सत्यनारायणची पूजा आज झाली आहे. चौघांच्या मनाची मानसिकता खूपच द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली आहे. काय करावं हा प्रश्न आहे. घरातल्या कुणालाच माहीत नाही आहे, पण रम्याला आणि तिच्या आईला माहिती आहे हिने डिवोर्स फाईल केला आहे. त्या दोघी सांगणारच असतात, पण रम्या मात्र आईला अडवते. रम्या अडवते कारण आई आता सांगणारच असते. ती म्हणते, अगं तुला माहिती आहे का घरामध्ये काय घडणार आहे? पण त्यावेळेला ती म्हणते, तुम्हाला सगळंच माहिती असतं आणि वंश तुम्ही हे सगळं कसं काय लक्षात घेता? सगळंच तुम्हाला माहीत असतं, आम्हाला काही माहीत नसतं. ती सांगणार तितक्यात रम्या शांत बसवते. आज घरामध्ये सत्यनारायण होऊन डिवोर्स होणार आहे यामुळे ती खुश असते. पण या दोघांना मात्र पूर्वी घडलेलं सगळं आठवत असतं. काही कासेंना लग्न झालंय आणि लग्नाच्या गाठी स्वर्गामध्येच बांधल्या जातात. त्या कुठेही पृथ्वी तलावर खाली बांधल्या जात नाहीत आणि म्हणून ते फक्त दुःखामध्ये असतात. राहायचं तर कोणालाच कोणाबरोबर नाही आहे, पण आता यातून बाहेर पडायचं सुद्धा त्यांना महाकठीण वाटतं. आज या सगळ्यामधून घरामध्ये कोणता परिणाम होणार आहे आणि जीवा आणि काव्या खरंच लग्नाच्या बंधनामध्ये अडकतील आणि पार्थ काव्या या सगळ्यामधून काय करतील हा प्रश्न आहे. खरंच जीवा परत काव्याकडे जाईल का? आणि नंदिनी आणि पार्थ एकत्र येतील का? आणखीन काय? आज खरं तर खूपच विचित्र अवस्थेमध्ये सापडलेली काव्या खूपच रडते. तिला खूप वाईट वाटते आणि मनामधून गिल्ट येतोय. त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुम्हाला गिल्ट वाटते म्हणून तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही तिखटच आहात. आणि त्यावेळेला ती पार्थला म्हणत असते, तू आर्किटेक्ट बोक आहे आणि म्हणूनच हसत खेळत त्यांचं चाललेलं आयुष्य आज एका डिवोर्स फाईलवरती येऊन थांबतं. आणि मग त्या दोघांची जी नोकझोक आहे ते बघून रम्याला आणि तिच्या आईला सुद्धा वाईट वाटत असतं. त्यांना असं वाटतं खरंच ह्यांच्यामध्ये खरंच प्रेमाचं नातं वगैरे निर्माण होतं आहे की काय? पण त्यांच्या हातामध्ये डिवोर्स पेपर लागलेले असतात. आणि या सगळ्यामधून नंदिनी आणि जीवासुद्धा आता काही ना काही फक्त शांत बसलेले असतात. कोणीच कुणाशी काही बोलत नसतं. कुठलेही प्रेमाचे भाव कुणामध्येही नसतात. इकडं मात्र लहान घरामध्ये जी मुलं आहेत त्यांना आनंद होतो, कारण आज त्यांच्या घरामध्ये सत्यनारायण आहे. आणि मग नंदिनी मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते, खरं तर याच्यासाठी खूप आपल्या आज एका स्त्रीसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचं असतं. पण आज गुरुजींना माहीत असेल ना मी डिवोर्स देणार आहे, आम्ही याच्यानंतर कुठे जाणार आहोत, आम्ही काय करणार आहोत, मग तरीही 8 तास का करतात? कारण ज्या गुरुजींनी सांगितलेलं असतं की जीवाला आगीकडे जाऊ देऊ नका, तो आगीपासून वाचलेला असतो आणि मग ते आज मला का डिवोर्स फाईल करायला सांगतात? पूजा होते आणि सगळेजण वकिलाला भेटायला जातात. वकील म्हणतात, हां बोला, तुम्हाला का डिवोर्स द्यायचा आहे? त्यावेळेला त्यांना स्वतःचं नावही सांगता येत नाही. ते वेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यावेळेला वकील म्हणतो, मी समजू शकतो, चुका सगळ्यांकडनंच होतात, पण तुम्ही तुमचं नाव सांगा. त्यावेळेला दोघांना नावही सांगता येत नाही. मग ते म्हणतात डिवोर्स करायचं. मग कारण सांगा, काय झालं आहे? काय प्रॉब्लेम आहे? आणि डिवोर्स घेण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं ना. त्यावेळेला या सगळ्यामधून बाहेर कसं पडायचं? त्यावेळेला जेव्हा म्हणतो, ही सारखं पसारा करत असते. त्यावेळेला वकील हसतो आणि ते म्हणतो, अवघड आहे. आमच्या घरामध्ये माझी बायको पसारा करते आणि मला टापटीप आवडते. तुमच्या घरामध्ये तुम्हाला पसारा आवडतो आणि तुमची बायको पसारा आवडते, तर तुम्हाला खूप राग येतोय. मी ना माझ्या बायकोलाच तुमच्याकडे ट्रेनिंगला पाठवतो. इकडं जीवाची आणि नंदिनीची, पार्थची आणि काव्याची तीच घालमेल असते. आणि त्यावेळेला काव्य म्हणते, हे पार्थ खूप घोरतात म्हणून मला ह्यांच्यापासून डिवोर्स हवा आहे. त्यावेळेला ती वकील मॅडम हसायला लागते आणि म्हणते की घोरणं असेल म्हणून कोणाचा डिवोर्स होत नाही. जर घोरण्यापासून डिवोर्स व्हायला लागले तर जगातल्या 80% लोकांनी डिवोर्स घेतला असता आणि डिवोर्स फाईल करून 80% लोक उद्ध्वस्त झाली असते. बघूया उद्याच्या भागामध्ये नेमकं यांचं डायव्होर्सचं कारण काय आहे. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. आता याच्यानंतर वकील काय निर्णय घेतात पाहूया उद्या.